वसुआत्या आणि रम्या आणणार नंदिनीच्या आयुष्यात एक मोठं वादळ। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की किचन मध्ये नंदिनी आणि मालिनीचं बोलणं चालू असतंय। तेव्हा मालिनी म्हणते की एक साइडची जबाबदारी पार्थला दिली होती आणि एक साइडची जबाबदारी जीवाला दिली होती, पण आता पार्थचं कसं आधीपासून यात सगळ्यात रस असल्यामुळे त्याने त्याला दिलेलं काम व्यवस्थित पार पाडलं। ज्या साइडला माल मागवायला सांगितला होता त्याचीच ऑर्डर त्याने चुकीची प्लेस केली आणि जेव्हा स्वतःची चुकी कळली तेव्हा चूक सांभाळण्यासाठी दुसरी ऑर्डर प्रेस करावी लागली आणि त्यासाठी मित्रांकडून त्याने पैसे घेतले। हे ऐकताच नंदिनी म्हणते, अरे वा, मग पुढे काय झालं? तेवढ्यात मालिनी म्हणते की मग काय, मित्रांचे पैसे देण्यासाठी 2 महिने स्वतःच्या पॉकेट मनीतून पैसे देत होता, पण खरं काय घडलं हे कळायला काय राहतं का? ज्याच्याकडून ऑर्डर प्लेस केली होती त्यांच्याकडून विक्रमला कळलं आणि मग काय, चिडले विक्रम, खडसावलं जीवाला आणि मग काय, जीवाच्या डोळ्यातून घडाघडा गंगा यमुना वाहत होत्या। पण कंपनीचं नुकसान होऊ दिलं नाही त्यानं, पण स्वतःचं नुकसान करून घेतलं या पठ्ठ्यानं। तेवढ्यात नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे ही त्यांची जुनी सवय आहे, म्हणजे स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल पण आनंद निवास वाचवलं त्यांनी। तेवढ्यात मालिनी म्हणते, त्याची सवय आहे खरी जुनी, खरं सांगू का बरं, आता त्याच्या आयुष्यात काहीही घडलं तरी तू त्याच्या आयुष्यात आहेस ना, त्याच्या आयुष्यात काहीही घडलं तरी तू काहीतरी शक्कल लढवशील याची खात्री आहे मला। तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या वसुआत्याला सांगत असते की आपल्या घरी एक मोठं वादळ येणार आहे आणि त्यात नंदिनीची वाट लागणार आहे। हे ऐकताच वसुआत्या खूप खुश होते। तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा देवासमोर हात जोडून उभा आहे, तो प्रार्थना करतोय, आज फक्त एकच कर, माझ्या मनातल्या भीतीला जिंकू देऊ नकोस। तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी आणि नंदिनी तिथे येतात। तेव्हा नंदिनी म्हणते की भीती वाटली ना, डोळे एकदम घट्ट बंद करायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा। तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्य आणि पार्थचं बोलणं चालू असतंय। तेव्हा काव्य म्हणते की आज तुम्ही आनंदी आहात, पण उद्या तुमच्या या चेहऱ्यावरचं हसू जाणार तर नाही ना, याची राहून राहून भीती वाटते मला। तेवढ्यात पार्थ म्हणतो, माझ्या चेहऱ्यावरचं हसू जाईल म्हणजे? हे ऐकताच काव्याला खूपच टेन्शन येतं। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।